नमस्कार मित्रांनो, रेशन धारकांसाठी मोठा निर्णय आत्ताच केंद्र सरकारकडून मोठा निर्णय आलेला आहे। बघा, 1 फेब्रुवारीपासून रेशन कार्ड बंद होणार, त्यामुळे सर्व योजना सुद्धा बंद होणार जर तुम्ही हे काम केलं नाही तर। आता कोणतं तुम्हाला महत्त्वाचे 2 ते 3 काम करायचे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे आणि रेशन कार्ड धारकांना हा मोठा निर्णय आता झालेला आहे कारण भरपूर अशा फ्रॉड केसेस पुढे आलेल्या आहेत। त्यामुळे रेशन कार्डवरती मोठा नवीन नियम सुद्धा लागू झालेला आहे, तो 1 फेब्रुवारीपासून पुढे लागू होणार आहे। जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुमचं रेशन कार्ड बंद होईल। तुमचं मोफत जे आपण अन्न घेतो, मोफत अन्नपूर्ण जे आपण रेशन भरतो, ते जी योजना आहे ती योजना सुद्धा बंद होणार। यासोबतच आपल्याला माहिती आहे की रेशन कार्ड किती महत्त्वाचं आहे। रेशन कार्डमुळेच आपल्याला 3 मोफत गॅस सिलेंडर मिळतात आणि सोबत लाडकी बहीण योजना असू द्या किंवा PM किसान योजना असू द्या, या दोन्ही योजनांचे पैसे आपल्याला फक्त आणि फक्त रेशन कार्डमुळेच मिळतात कारण तो एक महत्त्वाचा पुरावा आहे, महत्त्वाचं डॉक्युमेंट, महत्त्वाचं दस्तावेज आहे, कागदपत्र आहे। तर ह्याच्यावरती सगळ्यात मोठी अपडेट आता आपण बघत आहोत। तुम्हाला हे काम करावंच लागणार आहे। बघा, आपण लेटेस्ट न्यूज व्यवस्थित पाहणार आहोत। बघा, सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे कारण जर तुम्ही हे काम केलं नाही तर जेवढ्या आतापर्यंत तुम्ही योजना घेताय या सगळ्या योजना बंद होतात। तर याच्या मागचं कारण काय नेमकं सांगतो तुम्हाला, कारण ह्याच्यामध्ये भरपूर फ्रॉड केसेस समोर आलेले आहेत। त्या काय आहेत आपण सगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर चला सुरुवात करूया। बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय तर आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तर आलेच असतील। कृपया करून ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी पैसे आले नाहीत असं लिहा, म्हणजे आपण त्यांना मदत करू शकतोय। कारण काय होतोय, कारण भरपूर लाडक्या बहिणींना अजून सुद्धा मेसेज आलेला नाही आणि आता वाटप हे सुरू झालेलं आहे। जर आले नसतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, आम्ही तुम्हाला तिथे नक्की मदत करू। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुमचा जिल्हा कोणता आणि बँक कोणती हे सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तिथं आम्ही मदत करू शकू। आता बघा, सगळ्यात महत्त्वाची जे रेशन कार्डची बातमी आहे, बघा, रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी, 15 फेब्रुवारी नंतर या नागरिकांना मिळणार नाही रेशन। तुम्हाला मिळणार का नाही जाणून घ्या। बघा, 15 फेब्रुवारी तर मी सांगितलं आहे, परंतु हे तर खरं तर 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे। 14 फेब्रुवारी जे 14 दिवस आहेत ते मधले टेस्टिंगमध्ये असणार आहे। त्यामुळे मी आधीच सांगतो तुम्हाला की तुम्हाला हे काम करायचं आहे 1 फेब्रुवारी, म्हणजे आता येईल त्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला हे महत्त्वाचं काम करणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, मी वारंवार ज्यावेळेस सांगत असतो त्यावेळेस खूप महत्त्वाच्या बातम्या देत असतो। बघा, केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत। या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते। केंद्र सरकारने अशीच योजना राबवली आहे। या योजनेत नागरिकांना स्वस्त दरात रेशन दिले जाते, त्यासाठी त्यांना रेशन कार्ड देखील दिले जाते। आणि सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्या सगळ्यांना इथं रेशन मोफत मिळत असतं। त्यामुळं ज्यांना मिळत नाहीये त्यांनी तिथं तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय। ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आणि तुम्हाला रेशन कार्ड कसं काढायचं हे सुद्धा मी सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाची आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट अंतर्गत रेशन कार्ड देण्यात आले आहे। या योजनेअंतर्गत सरकार सर्वसामान्यांना नागरिकांना मदत करते। गरीब कुटुंबातील जीवनावश्यक वस्तू कमीत कमी किमतीत दिली जातात। आता तुम्हाला माहिती आहे गहू, तांदूळ, तेल, पीठ, आता 9 वस्तू देखील रेशन कार्डवरती मिळायला सुरुवात झालेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि ज्यांनी अजून रेशन कार्ड काढलेलं नाही किंवा विभाग केलेला नाही त्यांनी कृपया करून तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन तुमचं नाव नोंदणी करा, नवीन रेशन कार्ड अप्लाय करा, चालू आहे, तुम्ही पटकन जाऊन तुमचं काम करायचं आहे। आता बघा, रेशन कार्डवरती आपल्याला बऱ्याचशा योजनांचा लाभ मिळतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची फेमस आपली लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला माहिती आहे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळतो। तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची सुद्धा गरज पडत नाही। आता बघा, देशातील सर्व राज्यामध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे। कोट्यावधी लोक या योजनेचा लाभ घेतात। या योजनेत आता काही लोकांना फेब्रुवारी महिन्यात रेशन मिळणार नाही, सोबत दुसऱ्या ज्या योजना आहेत त्या सुद्धा मिळणार नाहीत। बघा, केंद्र सरकारने रेशन धारकांसाठी गाईडलाईन जारी केल्या आहेत। या योजनेत आता 15 फेब्रुवारी नंतर या रेशन धारकांना लाभ मिळणार आहे। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना eKYC करणं अनिवार्य केलेलं आहे, ज्यामुळे ज्या लोकांनी eKYC केलेलं नाही त्यांना रेशन मिळणार नाही। त्यामुळे रेशन कार्ड धारकांना eKYC करणं बंधनकारक आहे। ज्यांची रेशन कार्डची eKYC केलेली नाही त्यांना 15 तारखेच्या आत रेशन कार्डची eKYC करायची आहे, नाहीतर तुमचं रेशन कार्ड बंद होणार, तुमचं स्वस्त जे धान्य मिळतं ते बंद होणार, सोबत सर्व ज्या योजना आहेत त्या योजना सुद्धा बंद होणार। आता बघा, सगळ्यात महत्त्वाची बातमी,
ई केवायसी केल्यामुळे काय होतं बघा, का करतात हे आणि कुठं करायचंय, कसं करायचंय, काय सगळं आपण व्यवस्थित बघणार आहोत. ई केवायसी केल्यामुळे बनावट रेशन कार्ड कोणाकडे आहे ह्याची माहिती मिळते, त्यामुळे त्याचे रेशन कार्ड रद्द होते. त्यामुळे ई केवायसी केलं नसेल तर लगेच करा. आणि तुम्ही म्हणाल की केवायसी केलं तर आपल्याला जे बोगस आहे ते बाहेर येईल, पण नाही केलं तरी पण ते तुमचं बाहेरच येणार आहे आणि तुम्हाला तिथून बंद होणार आहे तुमचं. तुम्ही तुमच्या घराजवळच्या अन्न पुरवठा केंद्रात जाऊन ई केवायसी करू शकता. तुम्ही ऑनलाईन देखील ई केवायसी करू शकता. ई केवायसी करण्यासाठी 3 महत्त्वाचे प्लॅटफॉर्म्स आहेत, मी तुम्हाला सांगतोय. पहिलं तर अन्न पुरवठा केंद्र, तुमच्या शहरात असेल, तुमच्या खेडेगावात असेल, कुठं जवळ असेल तिथं अन्न पुरवठा केंद्रात जाऊन करायचं. दुसरं म्हणजे जवळचं जे रेशन कार्ड दुकान आहे त्या रेशन कार्डमध्ये सुद्धा तुम्हाला तिथं ई केवायसी करून भेटली जाते, 100% भेटली जाते. जाताना फक्त एक लक्षात ठेवायचं, सर्व जे घरचे सदस्य आहेत, जेवढे रेशन कार्डवरती नाव आहेत किंवा एखादं नवीन नाव ॲड करायचं त्यांना सुद्धा घेऊन जावा. आणि सगळ्यांचे महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड घ्या. आधार कार्ड सगळ्यांची घेऊन जायच्यात. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना माहिती आम्हाला ई केवायसी करायचं आहे, अन्न पुरवठा विभागात जावा किंवा रेशन दुकानात जावा, तिथं जो करू शकता. तिथं गेल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते सगळ्यांचं द्यायचं आहे. सगळ्यांचे अंगठ्याचे ठसे, डोळे स्कॅन हे त्या मशीनद्वारे केलं जातं आणि तुमचं ई केवायसी तर केलं जातं. आता बघा, ई केवायसी म्हणजे काय सांगतो तुम्हाला. ई केवायसी म्हणजे तुमच्या माहिती पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. म्हणजे तुम्ही खरंच ती व्यक्ती आहे का, बरं ते खरंच तुम्ही बोगस आहे का, खरं आहे का, उगाच तुम्ही मोफत राशन घेताय, तुम्ही लाभ घेताय त्यासाठी ते असतं. जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेता असाल तर त्यासाठी ई केवायसी करणं गरजेचं आहे. तुमचे अपडेटेड कागदपत्र, माहिती कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे. यामुळे ग्राहकाची माहिती जमा करणे सोपे होते. त्यामुळे ग्राहकांना योग्य ते रेशन दिले जाते. रेशन ई केवायसी का करायचं तुम्हाला कळलंय. आता ई केवायसी का करायचं कळलं, कुठं करायचं हे पण सांगितलं मी तुम्हाला. 2 ठिकाणी, एक तर रेशन कार्ड दुकानात किंवा अन्न व पुरवठा विभाग आहे तिथं सुद्धा हे 2 ठिकाणी करू शकता. ज्यांना ऑनलाईन करायची माहिती आहे त्यांनी ऑनलाईन सुद्धा करू शकताय. जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल की ऑनलाईन कसं करायचं असतं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर, या व्हिडिओमध्ये नाही सांगत, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आता बघा, ह्याच्यासाठी मी म्हणलंय, आता जानेवारीचा हप्ता तर सर्व लाडक्या बहिणींना आलाय. आता त्यांना जे काही पुढचे हप्ते आहेत, फेब्रुवारीचा हप्ता आहे किंवा PM किसान योजनेचा 24 फेब्रुवारीला हप्ता येणार आहे. तुम्हाला माहिती आहे 2000 रुपये तिथं वाटप होणार आहे लाडक्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा. तर त्यासाठी तुमचं जे काही आहे तुमचं रेशन कार्ड त्याची ई केवायसी होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. मी तुम्हाला वारंवार गोष्टी का सांगत असतो, कारण तुम्ही आपले सबस्क्रायबर आहात, आपले व्ह्यूवर्स आहात, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता, एवढं मन लावून बघता, तर तुमच्यासाठी काही महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंटच देणं हे खूप महत्त्वाचं असतं माझ्यासाठी. आणि आपण पूर्ण पुराव्यासहित माहिती देत असतो, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे रेशन कार्ड दुकानात जाऊन बघा हे कसं ई केवायसी करता येतं, बघू शकता तुम्ही चित्रामध्ये, व्हिडिओमध्ये बघा हे कसं ई केवायसी करता. एक मशीन आहे बघा, या मशीनद्वारे इथं या महिला ज्या आहेत त्या आपला अंगठा ठसा करून इथं रेशन दुकानामध्ये जी ई केवायसी करत आहेत. अशा प्रकारची ई केवायसी तुम्हाला करायची आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही स्वस्त धान्य मिळतं ते मिळणार आहे, सगळ्या योजनांचा लाभ, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 100% तिथं मिळणार आहेत. परंतु जर तुम्ही हे जर केलं नाही तर मात्र ह्या सगळ्या गोष्टी बंद होणार आहेत आणि मग तुम्हाला सगळ्या जी योजना आहेत त्याचा लाभ बंद होईल. मोफत रेशन धान्य दुकान होईल, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, PM किसान योजना, अन्नपूर्णा मोफत 3 गॅस सिलेंडर योजना, परत तिकडं राजीव गांधी निराधार योजना, या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजना सगळ्या बंद होतील मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी करू नका, कृपया करून. तुमच्या हातात टाईम आहे, येत्या 3 ते 4 दिवसात हे काम करून घ्या. 15 तारखेची वाट बघू नका. मी मुद्दामून इथं 1 फेब्रुवारी सांगितलं आहे, कारण तुम्हाला 15 दिवसच अगोदर मी आधी सांगत आहे माझ्याकडून, जेणेकरून तुमच्यापर्यंत 3 ते 4, आज मंगळवार आहे, 29, 30, 31, 3 दिवसात हे काम करून घ्या. 100% तुमचं ते पूर्ण काम होऊन जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.